मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी एक डायलॉग दरवेळेला मारतो, क्रिकेट देवाची माझ्यावरती कृपा आहे. आणि ते आज परत एकदा मला म्हणावंसं वाटतंय. त्याचं कारण मी तुम्हाला चंदीगड कसोटी सामना कव्हर करत असताना सांगितलं होतं की पुढचा सामना मी वेगळ्या ठिकाणी जाऊन कव्हर करणार आहे. आता तो सामना कव्हर करायला मी आलेलो आहे आणि त्या देशाचं नाव आहे इंग्लंड. मी बर्मिंगहम मध्ये आलेलो आहे. 14 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान T20 वर्ल्ड कपचा सामना कव्हर करायला आलेलो आहे. फक्त कव्हर करायला आलोय हे बड्डायला थोडीशी माझी जीभ चाचरतीये. त्याचं कारण असं आहे, ह्या वेळेला मी थोडा पत्रकार म्हणून आलेलो आहे आणि थोडा टुरिस्ट म्हणून आलेलो आहे. कारण माझ्यावरती विश्वास ठेवा, मी अजिबात थापेबाजी करत नाहीये. ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या व्हिजिट ब्रिटन ह्या खात्याने मला हा सामना बघायला इथं गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. थोडस मी दृश्य बदलतो. त्याचं कारण असं आहे की ह्या अँगल मधनं तुम्ही बघण्यापेक्षा या अँगल मधनं बघा. कारण बर्मिंगहमच्या बाहेर बेलफ्राय नावाचं एक गोल्फिंग रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्ट मध्ये माझी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता इथे एन्जॉय करून उद्याचा सामना मला पत्रकार म्हणून नाही तर एक खेळप्रेमी म्हणून एन्जॉय करायचा आहे आणि ते सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एक गेस्ट म्हणून. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मला सांगा. परंतु हे म्हणत असताना मला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सुद्धा थोडस बोलावंसं वाटतंय. त्याचं कारण भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणलं की अंगावरती रोमांच उभे राहतात. तो भारताच्या पुरुषांच्या संघाचा असू देत किंवा महिलांच्या संघाचा असू देत. आणि खास करून महिलांनी आपल्या वर्ल्ड कप जिंकल्यापासून त्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. मी वर्णन असं करेन की 16 सामने आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान महिलांचे झाले. 13 सामन्यामध्ये भारतीय संघाने वर चष्मा दाखवत विजय मिळवलेला आहे आणि 3च सामन्यात पराभव स्वीकारलेला आहे. भारताच्या बाजूने जमेच्या 2 बाजू आहेत. एक म्हणजे भारताची बॅटिंग जबरदस्त आहे. जेमिमा रॉड्रिग, शेफाली वर्मा ओपनिंगला येतात. नंतर हरमनप्रीत कौर आहे. त्याच्याच बरोबर जेमिमा रॉड्रिग जिने आपल्याला अफलातून मॅच ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप मध्ये जिंकून दिलेली होती आणि त्याच्याबरोबर रिचा घोष सारखी एक तगडी ऑलराऊंडर विकेट किपिंग बॅट्समन सुद्धा आहे. त्या अर्थाने भारताची बॅटिंग मजबूत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, भारतीय संघातल्या खेळाडूंना T20 खेळण्याचा चांगला अनुभव आहे. कारण IPL जसं आहे तसं WIPL सुद्धा आहे. विमेन्स IPL मुळे भारतीय संघातल्या खेळाडूंना भरपूर अनुभव आहे. इव्हन बिग बॅश लीग जी तिकडची होती ऑस्ट्रेलियाच्या, तिथं जाऊन आपल्या महिला खेळतात. आपल्या खेळाडूंना 100 जी इंग्लंड मधली T20 ची टुर्नामेंट आहे त्याला मोठ्या अभिमानानं मोठ्या मानानं बोलवलं जातं. हा अनुभव त्यांना कामी येणार आहे. एक्झॅक्टली उलट हे थोडस पाकिस्तानचं आहे. कारण फातिमा सना ही जी त्यांची कॅप्टन कम ऑलराऊंडर खेळाडू आहे, अफलातून खेळाडू आहे. अफलातून खेळाडू आहे. बॅटिंगचं तिचं ऍव्हरेज 50 आहे. बॉलिंग मध्ये ती चांगली कामगिरी करते. तिच्या हाताशी तेवढी तगडी ही बॅटिंग ऑर्डर नाहीये. त्यांची मुख्य भिस्त ही 2 त्यांच्या चांगल्या स्पिनर वरती आहे आणि भारतीय फलंदाजीला रोखण्यासाठी मला वाटतं फातिमा सना ही स्पिनचाच ऑप्शन जास्त ओलांडणार आहे. भारताच्या बॉलिंग बद्दल खास करून मला वाटतं 3 खेळाडूंबद्दल मला बोलावं असं वाटतं. एक म्हणजे रेणुका सिंग ठाकूर, जी जबरदस्त स्विंग बॉलर आहे. इंग्लंड मधल्या कंडिशन मध्ये ती उत्तम बॉलिंग करू शकते आणि त्याच्याच बरोबर आपल्याकडे दीप्ती शर्मा सारखी ऑलराऊंडर आहे जी जाणती बॅट्समन पण आहे आणि उत्तम स्पिनर सुद्धा आहे. आणि तिला आता काहीशी मदत किंवा साथ ही नंदिनी सारख्या नव्या खेळाडूची सुद्धा मिळणार आहे. ह्या अर्थाने मला तरी असं वाटतं भारतीय संघाचा पारड हे किंचित जड आहे पाकिस्तानच्या तुलनेमध्ये. फक्त जसं जेमिमा रॉड्रिग्स म्हणालेली आहे की आमचा वॉचमन सुद्धा मला जाताना म्हणाला की इंग्लंडला जाताय, भारत पाकिस्तान सामना मात्र जिंकायला पाहिजे तुम्हाला. याचा अर्थ अपेक्षा ज्या असतात त्या भारतीय संघाकडनं वर्ल्ड कप जिंकल्यापासूनही वाढलेल्या आहेत आणि भारत पाकिस्तान सामना असला म्हणल्यानंतर तर या अपेक्षा नेहमीच वाढलेल्या असतात. या अपेक्षांचं ओझं घेऊन भारतीय संघ कसा खेळतो हे बघायला मी एजबॅस्टन मैदानावरती तुमचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणार आहे. फक्त यावेळेचा रोल वेगळा आहे. एन्जॉय जास्त करायचंय, काम थोडंसंच करायचंय, पण अर्थातच या सगळ्या गोष्टी तुमच्याच बरोबर शेअर करायला खूप मजा येते. त्यामुळे हे रिसॉर्ट कसं आहे, ह्या रिसॉर्टचं वैशिष्ट्य काय आहे हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे पुढच्या क्लिप मध्ये. त्यामुळे आता परत भेटूया या रिसॉर्टची क्लिप घेऊन. पण तोपर्यंत भारत पाकिस्तान सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, भारतीय संघाकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत हे आम्हाला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तुम्हाला फक्त एक दृश्य थोडक्यात दाखवतो म्हणजे कळेल काय सुंदर ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था केली आहे. मजा येणार आहे इथे.